गेल्या 6 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या कुख्यात आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला काल बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज मधून बेड्या ठोकल्यात। मारहाण आणि हरणांच्या शिकारीच्या आरोपातील गुन्हा दाखल असलेला हा खोक्या 6 दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता आणि त्यामुळे बीड पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरती वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। एकीकडे पोलीस त्याचा शोध घेत आहेत असं म्हणायचे, मात्र त्याच वेळी पोलिसांच्या हाती न लागलेल्या खोक्याने मीडियाला मुलाखत दिली। ही मुलाखत गेल्या 10 तारखेला अहिल्यानगरच्या बॉर्डरवरून दिल्याचं कळत आहे। त्यानंतर तो संभाजीनगरमध्ये आला। 11 तारखेला खोक्या हे नाव बदलून त्याने संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये राहिला। त्याच दिवशी तो प्रयागराजच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आणि पोलिसांनी त्यांचं लोकेशन ट्रेस करत त्याला प्रयागराजमध्ये यूपी पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे। मात्र हा खोक्या गेले 6 दिवस नेमका कुठे राहत होता, तो कसा पळाला आणि कुठे राहिला, याचा सगळा हा प्लॅन या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेला काल प्रयागराजमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं। 6 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता। काही केल्या पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता। असं म्हणतात की ज्यावेळी खोक्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला तेव्हाच त्याने त्याच्या घरातून काढता पाय घेतला आणि थेट पुणे गाठलं। पुण्यात तो जवळपास 2 दिवस मुक्कामी होता। यावेळी त्याने दोन्ही दिवस 2 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहण्याचा प्लॅन केला होता। 2 दिवसांच्या मुक्कामानंतर त्याने शिरूर मधील कासार हे ठिकाण गाठलं आणि तिथूनच त्याने माध्यमांना सुरुवातीची प्रतिक्रिया दिलेली होती। पुढे आपले पाय दिवसेंदिवस आणखीनच खोलात जात आहेत हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्यावेळी त्याने अहिल्यानगर गाठलं। तिथंही तो 1 दिवस मुक्कामी होता। एवढ्यावरच तो थांबला नाही तर पुढे तो संभाजीनगरलाही गेला। प्रकरण जास्त संगलट आल्याचं लक्षात येताच त्याने तिथून धूम ठोकली आणि प्रयागराजसाठी बस पकडली होती अशी माहिती आता समोर आली आहे। संभाजीनगरमध्ये त्याने एका ट्रॅव्हल्सला हात करत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेला। या सगळ्या प्रवासात त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती। आता ती व्यक्ती नेमकी कोण होती याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। मात्र जर तो त्यावेळी पोलिसांच्या तावडीत सापडला नसता तर तो प्रयागराज मधून देखील पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती आता समोर येते। प्रयागराजमध्ये असताना खोक्याने विमानाने पुढचा प्रवास करायचं ठरवलं आणि त्याच्या सोबत असलेल्या त्या व्यक्तीला तिथेच ठेवून त्याला इथून पुढचा प्रवास बसने कर असं ठणकावलं। पण एवढ्यातच पोलिसांना त्याचा नंबर मिळाला आणि ताबडतोब पोलिसांनी त्याचं तिथलं लोकेशन ट्रेस केलं। यावेळी तो प्रयागराजमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं। मग पोलिसांनी ही माहिती प्रयागराज पोलिसांना दिली। पुढे प्रयागराज पोलिसांची मदत घेऊन बीड पोलिसांनी अखेर त्याला गाठलं। जेव्हापासून तो फरार झाला होता अगदी तेव्हापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी तो त्याचं नाव बदलून राहत होता। 1 दिवसही तो एका ठिकाणी राहिला नाही। त्यांनी त्याची ओळख पूर्णपणे लपवलेली होती आणि त्यामुळेच पोलिसांना त्याचा शोध घ्यायला अडचणी येत होत्या। त्याने त्याचा मोबाईल नंबरही बंद केला होता। त्याने एक नवीन मोबाईल स्वतःकडे ठेवला। तो मोबाईल नंबर मिळाल्यामुळेच खोक्याला पोलिसांना बेड्या ठोकण्यात यश आलंय। मधल्या 6 दिवस तो त्याचं तोंड लपवून अक्षरशः इकडून तिकडे फिरत होता। या खोक्या भाईचा सुरुवातीला एक व्हिडिओ समोर आला। त्या व्हिडिओमध्ये तो एका व्यक्तीला बॅटच्या मदतीने हैवानासारखं मारत होता। या व्हिडिओ नंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये तो कारच्या बोनेटवर पैशांची बंडल उधळताना दिसतो। हे कमी म्हणून की काय, आता या खोक्या भाईने आणखी एक व्यक्तीला मारहाण केल्याची बातमी समोर आली। पाठोपाठ ढाकणे पिता पुत्रांना केलेली अमानुष मारहाण, हरणांची शिकार यामुळे त्याच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद व्हायला लागली। त्यानंतर बीड पोलिसांवर दबाव वाढला आणि या खोक्याच्या अटकेची मागणी जोर धरू लागली। या सगळ्यात शातीर खोक्याने मारहाणीचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच त्याच्या गावातून तो पसार झालेला होता। तो पसार असताना त्याच्या गळ्यात सोनं, पैशांची उधळण, व्हीआयपी वाहनं, हेलिकॉप्टर मधून फिरतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले। पण ज्यावेळी या खोक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यावेळी मात्र त्याच्या अंगावर कसलंही सोनं नव्हतं। सोबत होतं ते फक्त चेहऱ्यावरील साळसूदपणाचा आव आणि पाठीवर एक पिशवी। अशाच पेहरावात तो 6 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हिंडत होता। पण प्रयागराजमध्ये मात्र तो आठवडाभर थांबण्याच्या तयारीत होता असंही कळतंय। या खोक्याने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूर कासार तालुक्यातील बावी इथं आणून 5 ते 6 जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केलेली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या बापलेकाला खोक्याने मारहाण केल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल झाले। त्यानंतर अलीकडेच वन विभागाने खोक्याच्या घरी छापा टाकून तपासणी केली। यामध्ये त्याच्या घरी वाळलेलं मांस आणि शिकारीचं साहित्य वन विभागाने जप्त केलंय। या सर्व गुन्ह्यांमध्ये
दिवसांनंतर पोलीस त्याच्या मागावर होते, पण तो दरवेळी पोलिसांना गुंगारा देत होता. सध्या त्याला प्रयागराजहून विमानाने मुंबईत आणि त्यानंतर बाय रोड त्याला बीडमध्ये आणलं जाणार आहे. मधल्या काळात खोक्या आपलाच कार्यकर्ता असल्याचं सुरेश धस म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावरही टीकेची झोड उठली होती. शेवटी आता त्याला अटक केल्यानंतर ही गोष्ट चांगली असल्याचं म्हणत धसांनी सेफ फिल्डिंग केल्याचं म्हटलं जाते. खोक्या भोसलेवर 15 दिवसात शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये तिसरा गुन्हा दाखल झालाय. 8 मार्चला सतीश भोसलेच्या घरी वन विभागाने छापा टाकला होता, ज्यामध्ये 600 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 7,200 रुपये. गांजा बाळगल्या प्रकरणी सुद्धा खोक्या भोसलेवर आता गुन्हा दाखल झालाय. शिवाय ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणात खोक्यावर गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच खोक्या भोसलेने जिथे घर बांधलं आहे ती जागा वन विभागाची असल्याचं आता समोर आले आणि त्यामुळेच सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणात सुद्धा या खोक्यावर गुन्हा दाखल झालाय. या खोक्यानंतर आता आमदार सुरेश धस यांना सुद्धा या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर धसांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. गुन्हा दाखल करायला मी काय भाजीपाला आहे का, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय. काहीच संबंध नसताना सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवरून लक्ष हटवण्यासाठी विरोधक मुद्दामहून अशी मागणी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आता या प्रकरणात धस सह आरोपी होतील की नाही कल्पना नाही, पण यातला मुख्य आरोपी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या खोक्याच्या मात्र पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आता त्याला नेमकी काय शिक्षा होणार हे न्यायालय ठरवेलच. मात्र तुम्हाला काय वाटतं, या खोक्या बाईला त्याने केलेल्या पराक्रमांची काय शिक्षा व्हायला पाहिजे? तुमची उत्तरं कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.